श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे आई वडिलांचा अपमान. अजय, उठ रे, उशीर होतोय. नेहाचा आवाज बेडरूममध्ये घुमला. अजय अंग चोळत उठला. मोबाईल हातात घेतला. मेल्स, मीटिंग, नोटिफिकेशन सगळं काही त्याच्या डोळ्यासमोर फिरत होतं. तो शहरातला एक मोठा अधिकारी होता. पद, पैसा, पावर सगळं काही त्याने मिळवलं होतं. आरशात पाहताना त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. कधी काळी मळकट कपड्यात शेतावर राबणारा हा मुलगा आज सूटबूटमध्ये देशभर फिरत होता. आज मोठी मीटिंग आहे, लक्षात आहे ना? नेहा म्हणाली. हो आहे. आज कोणी घरी नकोय, समजलं का? अजय थोड्या चिडचिड्या स्वरात म्हणाला. नेहाने मान हलवली. आई बाबा आहेत ना, त्यांना सांगते मी शांत राहायला. आई बाबा हे शब्द तिच्या तोंडातून बाहेर पडले, पण त्यात आपुलकी नव्हती, फक्त औपचारिकता होती. हॉलमध्ये सुमनबाई आणि रामराव बसले होते. सुमनबाई साठीतल्या, अंगावर साधी नऊवारी साडी, डोक्यावर पदर. रामराव शांत, ताठ बसलेले, चेहऱ्यावर अनुभवाच्या रेषा. शहरात आल्यापासून दोघेही जरा गोंधळलेले होते. मोठं घर, महागडं फर्निचर, सतत वाजणारी बेल, फोन. हे पाणी थंड आहे का? सुमनबाईंनी विचारलं. हो हो, फ्रीजमधलं आहे, नेहा थोड्या वैतागाने म्हणाली. सुमनबाईंनी मान हलवली. बरं. त्या काही बोलल्या नाहीत. बोलण्याची सवयच हळूहळू कमी होत चालली होती. रामराव खिडकीतून बाहेर पाहत होते. हे शहर खूप वेगळं आहे ग, ते हळूच म्हणाले. आपला अजय किती मोठा झाला. त्या वाक्यात अभिमान होता, पण त्याचबरोबर भीतीही होती. आपण या मोठेपणात कुठे बसतो? ऑफिसमध्ये अजयचा दबदबा होता. लोक त्याचं ऐकत होते, त्याला सलाम करत होते. सर, तुमच्या निर्णयामुळे प्रोजेक्ट वाचला. सर, तुम्ही नसता तर. हे शब्द त्याला आवडायचे. ते त्याच्या अहंकाराला खाद्य देत होते. कॉफी ब्रेकमध्ये त्याचा एक सहकारी म्हणाला. सर, तुम्ही खरंच लकी आहात. घर, गाडी, पोस्टिंग सगळं सेट. अजय हसला. मेहनत असली की सगळं मिळतं. त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ती मेहनत कोणासाठी होती, कोणामुळे शक्य झाली होती. संध्याकाळी अजय घरी आला. आज कोण आलं होतं? नेहाने लगेच सांगितलं. आई बाबा शेजाऱ्यांशी बोलत होते. अजय भडकला. मी सांगितलं होतं ना, इथे कुणाशी जास्त बोलायचं नाही म्हणून. हॉलमध्ये बसलेल्या आईवडिलांनी हे ऐकलं. सुमनबाई गोंधळल्या. अजय, आमचं काही चुकलं का रे? अजय थांबला नाही. आई, हे गाव नाहीये, इथे प्रत्येक गोष्ट इमेजशी जोडलेली असते. रामराव काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त नजर खाली झुकवली. नेहा हळूच अजयच्या कानात म्हणाली. आज सोसायटीत लोक पाहत होते. थोडं अवघड वाटलं. अजयने मान हलवली. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड होती, पण अपराधीपणा नव्हता. रात्री सगळे झोपले. सुमनबाई देवाजवळ बसल्या होत्या. हात जोडून डोळे मिटले. देवा, आम्ही त्याच्यासाठी ओझं तर नाही झालो ना? त्यांचा आवाज थरथरत होता. रामराव दूर उभे होते. जग बदलतं ग, आपणच जुळवून घ्यायला हवं. पण त्यांच्या शब्दात स्वतःची समजूत होती, खात्री नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी अजय निघताना म्हणाला. आई बाबा, दिवसभर घरीच राहा, बाहेर फिरायला जाऊ नका. तो निघून गेला. दार बंद झालं. घर पुन्हा शांत झालं. सुमनबाई खुर्चीवर बसल्या. रामराव खिडकीजवळ उभे राहिले. दोघांनाही एकच प्रश्न छळत होता. आपण आपल्या मुलाच्या आयुष्यात खरंच इतके अनावश्यक झालो आहोत का? दिवस जात होते, पण त्या घरातल्या वातावरणात कुठलाही उत्साह नव्हता. सुमनबाई लवकर उठल्या होत्या. सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात गेल्या. गॅस लावला, पातेलं ठेवलं. हे घर त्यांचं नव्हतं, पण आईचं मन कुठेतरी स्वयंपाकघरातच गुंतलेलं असतं. आई, तुम्ही बसून राहा,
मी करते, नेहा म्हणाली. सुमनबाई थांबल्या. नको ग, मला सवय आहे. नेहाने ओठ आवळले. तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्ट दिसत होती. रामराव पेपर वाचत बसले होते. ते काहीच बोलत नव्हते. त्यांना जाणवत होतं, आपण हळूहळू अदृश्य होत चाललो आहोत. ऑफिसमध्ये अजयचा दिवस भरलेला होता. आज खास दिवस होता. त्याच्या प्रमोशननंतर पहिल्यांदाच वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि काही खास लोक संध्याकाळी घरी येणार होते. आज सगळं परफेक्ट हवं. अजय नेहाला फोनवर म्हणाला. कोणतीही गडबड नको. हो, मी बघते, नेहाने उत्तर दिलं. थोड्या वेळाने तीच म्हणाली. आईबाबांबद्दल थोडं लक्ष ठेव. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. अजय शांत झाला, पण त्या शांततेत संयम नव्हता, ताण होता. घर सजवलं जात होतं. सोफ्यावर नवीन कव्हर्स, टेबलावर शोभेच्या वस्तू. सुमनबाई बाजूला उभ्या राहून सगळं पाहत होत्या. आई, तुम्ही ही साडी बदलून ठेवा, आज लोक येणार आहेत, नेहा म्हणाली. ही जुनी साडी थोडी चांगली वाटत नाही. सुमनबाई क्षणभर गप्प झाल्या. मग हळूच म्हणाल्या, ठीक आहे. त्या आत गेल्या. कपाट उघडलं. त्यात मोजक्या साड्या, सगळ्या साध्याच. आरशात पाहताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपण खरंच एवढे लाजिरवाणे आहोत का? हा प्रश्न त्यांना पोखरत होता. संध्याकाळ झाली. दारावर बेल वाजू लागली. एका मागोमाग एक पाहुणे येऊ लागले. वेलकम, वेलकम. अजयचा आवाज आत्मविश्वासाने भरलेला. हशा, चर्चा, कौतुक. अजय, तू खरंच कमाल केलीस. असं प्रमोशन फार थोड्यांना मिळतं. अजय फुलून गेला होता. नेहा सतत आजूबाजूला लक्ष ठेवून होती, विशेषतः आईवडिलांकडे. रामराव एका कोपऱ्यात शांत बसले होते. सुमनबाई पाणी घेऊन फिरत होत्या. एक पाहुणी सुमनबाईंना विचारते, तुम्ही इथेच राहता का? सुमनबाई हसून म्हणाल्या, हो, अजय आमचा मुलगा. तेवढ्यात अजय पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर चिडचिड होती. त्याने थोड्या मोठ्या आवाजात सगळ्यांसमोर म्हटलं, हो, हे माझे आईवडील आहेत. गावातून आलेत. आता थोडे दिवस राहणार आहेत. खरं तर आता माझ्यावर ओझच झालेत. क्षणभर सगळं थांबलं. हशा बंद झाला. संवाद गोठला. सुमनबाईच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. काच फुटली. पण त्याच्या आधी काळीजच जास्त तुटलं. रामराव उभे राहिले. त्यांचा चेहरा लाल झाला, पण आवाज नाही. नेहाने काहीच बोललं नाही. तिच्या चेहऱ्यावर थोडी अस्वस्थता होती, पण थांबवण्याची हिंमत नव्हती. सुमनबाई हळूच आत गेल्या. दार बंद केलं. खाटेवर बसल्या. डोळ्यातून अश्रू ओघळत होते, पण आवाज नाही. आपण खरंच ओझं झालो, त्या स्वतःशीच पुटपुटल्या. रामराव बाहेर उभे होते. कोणीतरी पाहुणा म्हणाला, अजय, जरा जास्तच बोललास वाटतं. असं बोलायला नको होतं. अजय हसला. अरे, ते समजून घेतात. साधे लोक आहेत. हे शब्द रामरावांच्या काळजावर घाव घालणारे होते. पाहुणे निघून गेले. घरात पुन्हा शांतता. अजय टीव्ही लावून बसला. नेहा किचन आवरत होती. आई वडील खोलीत बसले होते. रामरावांनी हळू आवाजात विचारलं, आपण इथे राहणं योग्य आहे का? सुमनबाई काही वेळ गप्प होत्या. मग म्हणाल्या, नको, आपण निघूया. कुठे? कुठेही, पण ओझं नको व्हायला. त्यांनी निर्णय घेतला. कोणालाही न सांगता, कोणालाही तमाशा न करता. सुमनबाईंनी वही काढली. हात थरथरत होता. अजय, आम्ही तुझ्यावर रागवलेलो नाही, पण तू आम्हाला ओझं म्हणालास. ते सहन करणं आमच्या ताकदीबाहेर आहे. आम्ही तुझं आयुष्य अडवू नये म्हणून जातोय. तू आनंदी राहा. आई बाबा. कागद उमडला. टेबलावर ठेवला. पहाटे. अजय झोपलेला होता. नेहाही. आई वडील शांतपणे बाहेर पडले. दार बंद झालं. कोणालाही न कळता. रस्त्यावर येताना सुमनबाई मागे वळून पाहिलं. डोळे भरून आले.
आपण चुकीचं तर करत नाही ना? रामराव म्हणाले, नाही, आपण आपला स्वाभिमान वाचवतोय. सुमनबाई म्हणाल्या. सकाळ झाली. घरात सन्नाटा होता. टेबलावर एक पत्र आणि रिकामी खोली. सकाळ झाली होती, पण अजय देशमुखाच्या घरात आज काहीतरी वेगळंच होतं. घरात कुठलाही आवाज नव्हता. ना स्वयंपाकघरात भांडी वाजण्याचा, ना देवघरात घंटानादाचा. तो थोडासा चिडचिडा होत उठला. नेहा, उठ, उशीर झाला. आवाजात नेहमीसारखाच अधिकार होता. उत्तर आलं नाही. तो हॉलमध्ये आला. सोफा रिकामा, खिडकीजवळची खुर्ची रिकामी. त्याच्या नजरेने आपसुकच आईवडिलांची खोली शोधली. दार उघडं होतं आणि आत खोली रिकामी होती. अजय थबकला. नेहा. यावेळी आवाजात थोडी घबराट होती. नेहा बाहेर आली. काय झालं? आई बाबा कुठे आहेत? नेहाने आजूबाजूला पाहिलं. माहीत नाही. अजयच्या छातीत काहीतरी खूप जोरात दडपलं गेलं. टेबलावर एक कागद ठेवलेला दिसला. तो हळूहळू पुढे गेला. कागद उचलला. हात थरथरत होता. अजय, आम्ही तुझ्यावर रागावलेलो नाही, पण तू आम्हाला ओझं म्हणालास. हे सहन करण्याइतकी ताकद आमच्यामध्ये उरलेली नाही. आम्ही तुझं आयुष्य अडवू नये म्हणून जातोय. तुझं भलं व्हावं एवढीच आईवडिलांची इच्छा. आई, बाबा. कागद हातातून खाली पडला. अजय खुर्चीवर बसला. डोळे रिकामे. डोक्यात एकच वाक्य घुमत होतं, ओझं. तो स्वतःशीच पुटपुटला. मी असं कसं बोलू शकलो? नेहा काहीच बोलत नव्हती. पहिल्यांदाच तिला स्वतःची चूक जाणवत होती. अजय ऑफिसला गेला, पण तो ऑफिसमध्ये नव्हता. मीटिंगमध्ये लोक बोलत होते, पण त्याला ऐकू येत नव्हतं. डोळ्यासमोर दृश्य तरंगत होती. आई सकाळी उठून डबा करताना, वडील त्याच्या अभ्यासासाठी शेतावर जास्त काम करताना, रात्री दिवा धरून उभे राहून म्हणताना, अजय, अभ्यास कर, पैशाची चिंता करू नकोस, आम्ही आहेत सोबत. तो अचानक उठून बाहेर आला. नेहा, मला आईबाबांना शोधायचं आहे. त्याचा आवाज रडवेला झाला होता. गावात असतील का? नेहाने विचारलं. नाही, ते इतक्या सहज गावात जाणार नाहीत. अजय म्हणाला. पहिला फोन. शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, ओळखीच्या लोकांना. कोणालाही काहीच माहिती नव्हती. अजय गाडी चालवत होता, पण त्याला दिशा नव्हती. शेवटी त्याने गाव गाठलं. ते घर जिथे तो लहानाचा मोठा झाला होता. दार उघडं होतं, पण आत कोणीच नव्हतं. शेजारी म्हणाले, सकाळी आले होते, थोडा वेळ बसले, मग निघून गेले. कुठे? अजयने घाईने विचारलं. म्हणाले, आता कुणावर भार नको व्हायला. हे शब्द अजयच्या काळजावर घाव घालणारे होते. गावातल्या डॉक्टरांनी सांगितलं, तुझे वडील इथे आले होते. आईची तब्येत ठीक नाहीये असं म्हणत होते. अजयला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. कुठे गेले? वृद्धाश्रमाकडे चौकशी करत होते. अजय गाडी थांबवतो. बाहेर पाटी, शांतिनिकेतन वृद्धाश्रम. त्याचं काळीज धडधडू लागलं. आत गेल्यावर दृश्य पाहून तो हादरला. आई खुर्चीवर बसलेली, डोळे थकलेले. वडील बाजूला शांत उभे. ते त्याला पाहताच थबकले. क्षणभर सगळं स्तब्ध. आई, अजयचा आवाज फुटला. तो धावत गेला. आईच्या पायावर कोसळला. माफ कर, मी अंध झालो होतो. माझ्या अहंकाराने मला माणूस राहू दिलं नाही. रामराव म्हणाले, माफीपेक्षा बदल महत्त्वाचा असतो. नेहा मागे उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. आई बाबा, घरी चला, आम्ही चुकलो, ती रडत म्हणाली. काही दिवसांनी आईवडील परत आले, पण अजय बदललेला होता. तो आता लोकांसमोर म्हणत होता, हे माझे आईवडील, माझ्या आयुष्याचा आधार. नेहासुद्धा बदलली होती. तिने पहिल्यांदाच आईच्या हातचं जेवण प्रेमाने खाल्लं. एक संध्याकाळ अजय आईवडिलांसोबत बसला होता. आई, मला एकच गोष्ट शिकायला मिळाली. काय? सुमनबाईंनी विचारलं. यश माणसाला मोठं करत नाही, नात्यांची कदरच माणूस बनवते.
आई हसली. वडिलांनी पाठीवर हात ठेवला. घरात सकाळचं ऊन पडलं होतं. आई देवघरात दिवा लावत होती. वडील वर्तमानपत्र वाचत बसले होते. अजय हॉलमध्ये उभा राहून ते दृश्य पाहत होता. काही दिवसापूर्वी हेच दृश्य त्याला ओझं वाटत होतं. आज तेच दृश्य त्याला आधार वाटत होतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.